गण झाल्यानंतर गवळणीचा भाग आणि गवळणीमध्ये एक भावी मनुष्य आपल्या पत्नीला संसाराबद्दल मार्गदर्शन करत असते की कुठेतरी संसाराचा गाडा सुरळीत चालावा. नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही हो. देवाची भक्ती करायची आहे तर सर्वप्रथम मनुष्याला जिवंत राहणं गरजेचं आहे आणि मग जिवंत राहायचं आहे तर त्याच्यासाठी काहीतरी खाणं गरजेचं आहे आणि मग काही खायचं आहे तर त्यासाठी काहीतरी काम धंदा करावं लागेल. अनेक लोक या हित भऱ्या पोटासाठी गावोगावी देशोदेशी फिरतात, अनेक प्रकारचे धंदे करतात. ज्याप्रमाणे लोक तीन टप्पर खाली बाटल शिशी भेटल कोटी भेटल केसावर फुगे बुट्टी के बालवाले 25 रुपये के 25 सिंगारे आई काजी चपला जोडे शिवाचे वगैरे वगैरे. परंतु माझ्या आजा पंजोबापासून चालत आलेला होता त्या काळामध्ये माझी आजी डोक्यावरती गळ्याचं मान घ्यायची, 3-3, 4-4 कोस पायी पायी जाऊन दहीची बोंबलाची ओरडाची दही विकायची आणि आलेल्या पैशातून उदरनिर्वाह करायची. बाबाने जरी त्या काळामध्ये दळणवळणाचे काळ अशिक्षित जरी असला पण मनुष्य प्राणी हा नीतिवान होता. समजलं की नाही? विश्वासावर जग चालायचं. एकामेकावर त्यांचा विश्वास होता, सत्याचा काळ होता असं म्हणायला हरकत नाही. या काळामध्ये विज्ञानाने लई प्रगती केली, लोक चंद्रावर जाऊन बसले तुम्हाला सांगतो, पण लोक नीतिभ्रष्ट एवढे झाले या काळात. ते कसे? बाप सख्या पोरीला ओळखत नाही, बाप सख्या पोरीला ओळखत नाही, पोरगी भावाला ओळखत नाही, चुलता पुतणीने ओळखत नाही, देव भावले ओळखत नाही. अगदी 5-5 वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून गेले या काळामध्ये लोक. काय जमाना आला? अरे 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 अरे. आणि भगवे वस्त्र घालणारे जे साधू आहेत, साधू राहिले नाही, साधू झाले. आसाराम झाला तर रामरेम नाही तर त्याच्या पाठीमागे नारायण साई. आणि म्हणून कुठे आमची माय बहीण एकटी फिरायला जाऊ शकत नाही. तिच्या मनामध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं. माझा सुद्धा धंदा हो लस्सी सेंटरचा म्हटलं, कशाला इकडे तिकडे फिरवले बाबा. म्हटलं माझं गावात बाजारपेठेचं आहे मांडर आणि मांडर या ठिकाणी मी माझं स्थायी दुकान टाकलं. पण आज मला महत्वाचं काम आलं हो, मला महत्वाचं काम आलं. समाज कल्याण ऑफिसात मला जायचं आहे. 2-4 सिग्नेचर माझ्या लागतात. आजची त्याने शेवटची तारीख दिलेली आहे. आज धंद्याचा दिवस, बाजाराचा दिवस. तिकडे जर गेलो दुकान जर बंद राहिलं तर काय खाऊ? काल मागायचं आहे. 2 मुलं पाठीशी आहेत आणि म्हणून पत्नीला म्हणतो की आजच्या दिवस दुकान सांगा. पत्नीबद्दल सांगायला गेलो, माझ्या बाबा हो शुल्लक कारणावरून माझ्या पत्नी बरोबर 2 गोष्टी झाल्या. माझी पत्नी माझ्यासोबत व्यवस्थितरित्या बोलत नाही. काही हरकत नाही, हानीला चाटवाला हानी लागत असते. तरी पतीला राजाने तिला आवाज देतो, ते काय म्हणतो ते ऐकून घेतो आणि मी सुद्धा तिला काही नवीन सांगतो. इतक्या जोरात आवाज दिलं मात्र बोलायला खरी नाही होऊ शकते. शेजारीच्या घरी वगैरे बसले असेल, शांताबाईकडे, कांताबाईकडे, पार्वताबाईकडे वगैरे. नाहीतर घरा पाठीमागे काही काम धंदे करत असेल, भांडे घासत असेल, कपडे धुत असेल, अनेक काम असतात आमच्या स्त्रियांच्या जातीला. म्हणून कदाचित आवाज गेला नसेल. हो, पुन्हा एकदा आवाज देतो आहे, ऐका.
पण कर्तव्य बनते की त्यांच्याशी 2 शब्द प्रेमानेच बोलायला पाहिजे. म्हणून त्या देवीची पूजा करते, नंतरच त्यांच्या हाकेला मान देते. दूर करो परेशानी, भूखे को खाना, प्यासे को पाणी. जय बाबा बर्फाने मेहरबानी कदरदान. माझ्याकडे शब्द करू नाही, कोणत्या शब्दामध्ये तुला अभिवादन करू दे बाबा. कारण जो मनुष्य प्राणी भक्ती मार्गाकडे वळतो त्याला चांगल्या गोष्टीची जडणघडण लागत असते. पण मी आधी सांगितलं की नुसती देवाची भक्ती केल्याने जमणार नाही. हे करुणा काय
आणि बाईनं का आपल्या मनावर ठाणलं काय काही आल्यावर शांत पाडायचं म्हणजे याचा राग शांत करायचा पण नुसता माणसाला बाईनं जरी आवाज का दिला काय म्हणता व नाता व राया व हे चिकनावर चोपडावं बंद कर मग काय करू मी सांगतो तेवढं काम कर असं कोणतं का हे लुगडं सोड पागल झालं का मी पागल झालो हो का हे लोक सोडू आणि या गावात काय फिरू मारीन 1 लाख बापरे का बापरे म्हणजे का तुला असं वाटून जायला का मला जनीचं घेतल्या समजतं का तू नाही अव हे नवीन लुगडं सोड आणि ते महादेवाची चाबी घे चाबी कपाटाची बरं कपाट खोल आणि तो झगा घाल झगा झगा हो. यावेळा मी झगा शोधते आता आज तो झगा नाही घालस ना नाही तर ते फुटील लटकवलं माझं बिगर चैनीचं जीन्स पॅन्ट आहे का नाही ते घाल पण हे नवीन लुगडं तू का घातलं आता मला मालूम आहे त्या डोक्या पोटच्या भूत समोर झालं मला सांग काय गालाले पावडर होटाले लाली पानात पाली आणि हे नवीन पातळ घालून तयारी कुठची झाली काय माझी तयारी झाली पातळ खायला जायची त्याच्या मायबाबा किती चोराचा भेव तेथीच दिवस गुल्ल्यासारखा झाला काय झालं आणि म्हणून तो म्हणलो इने लुगडं सोडता म्हणून हे खाते चालली हो ना काय चालली तिथे ना तमाशाचा प्रोग्राम आधी केला आहे मला नको सांगू एवढे शांत समजलीस का नाही तमाशा म्हणतो काल रात्री तमाशा झाला ना आपल्या घरचा कोणता आपण काय कार्यक्रम नाही केला रात्री नाही बाप्पा नाही तुला माहित नाही बाप्पा झोपेची गोळी खाल्ली होतीस तुला मा गाव नाही एवढ्या दिवसात जागरण का झोपेची गोळी खाऊन झोपले होते हे बैकाडी मला माहित आहे तू खात्याला काय चालली कशाला ते प्रकाश शाही आहेत का नाही प्रकाश शाही तुरशाची शाही मी नाही त्याच्यावर लाईन मारायला चालली एवढे दिवस आहेत काय मला त्याच्यावर मी सांगून राहिलो ना थोडा साजराच आहे बाप्पा साजरा आहे म्हणजे मला सांग म्हणजे तू तमाशा पण इमानदारी सांगतो हो ना गंमत काय चालली तमाशा बरं कोणते शाहीर आहेत शाहीर आहे ज्ञानेश्वर दिवाकर मारे त्याच्या बहीण आणि त्याच्या विरुद्ध त्यांच्या विरुद्ध आहे निशांत शाहीर का बैताला आहेस का तू हे जुळते का भाऊ असं म्हण ज्ञानेश्वरजी वाघमारे आणि त्याच्या विरुद्ध जे शाहीर आहेत निशांजी उंदीर मारे निशांजी सुगदेवे उंदीर मारे तर ज्ञानेश्वर शाहीरचा पाल चालली तमाशावर गप्पावर तसंच बोलतो मी मला सांग तू 10व्या महिन्याच्या 1 तारखेपासून रोजच्या रोज लोकांच्या गमती पावायला जातं 3 महिन्याचा काळ झाला आपल्या घरची गंमत नाही झाली त्याचा कसं म्हणतो मग तू मला पागल बनवत तू हे घरी नाही तर घरची गंमत होईल का म्हणजे कसं असं सांगतो ना माया घर आहे मातीचं 2-4 गवताच्या पेने आहेत त्या मायकडे माझी कोची भूस शिरली माझ्या घरात त्या भुसीने जागी उंदीर काढणं चालू केलं 2-4 कोंबड्या आहेत खडकनाथ कंपनीच्या त्या कोंबड्याने जागोजागी पिरीक खागून ठेवलं त्या घराला सळा नाही सारवण नाही ते भांडे जसे तसे पडून आपल्या घरची गंमत ओळखी जाय मी एकटी करते तुमच्या माणसाला केला तर तुमच्या नाकाला शेंडावर होत हे बैताली चांगली बोल आपल्या नाकाचा शेंडा कशाला वापरा होईल ग मनुष्यानं 365 दिवस स्वतःचे काम स्वतः जर केले तर मनुष्य काही मरत नाही पण तुझं ना माझं मिलन कशासाठी मला नाही माहिती मला सांग आम्ही माणसानं तुमच्या बायाच्या जातीचे काम केले तर तुम्ही बाया आमच्या माणसाचे काम कराल का नाही कराल का तुम्हाला म्हणलं उद्या वावर वकरच आहे आणि ते ती मला गहू पेरायचं सकाळी उठून तुम्ही वकर झुकाल का म्हणून हर आदमी कोणावर डिपेंड आहे समजलं की नाही म्हणून मी काय म्हणतो आपला धंदा कशात कमरला माझे नारी 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 तर मी काय म्हणतो मला आज नागपूरला जायचं आहे कशाला समाज कल्याण ऑफिस मध्ये जायचं आहे साहेबाचा फोन आला होता आज धंद्याचा दिवस बाजाराचा दिवस आणि म्हणून म्हणतो मी नागपूरला जातो नागपूरहून येईपर्यंत आजच्या दिवस आपलं दुकान सापा ते मला सांगायचं नाही जाते म्हटले तर तुमच्या डोळ्यात खोपून टाकलं का तुम्हाला असं वाटत असेल की हे केली नाही पाहिजे म्हणून पण मी पण नावाची शिगा आहे मी पण कशी बाजारात जाते ते पाहून घ्या हे भुतारी मी काय म्हणतो उद्या गंमत आहे समजलं काय उद्या सुरेश शाहीर बरोबर निशांत शाहीरची गंमत आहे बोलून माझ्या उद्या जातो पण आज धंद्याचा दिवस काय मागायचा दोन मुलं पाठी घ्यायचं कोणी नाही कोणाचं शेवटी जाणं ऐकल्याचं आजच्या दिवस जा नाही जात मी जसं तुम्हाला तुमचं काम
दाखवून ह्या डोक्यावरून बसल्या माणसाची आम्हाला 1500 रुपये भेटते तर तुम्हाला झुरून येते एक काम करतो जाणं त्याच्या घरी जाऊन बसणं आता अजून देणं सुरू केलं 1500 रुपये हो 1500 नाही हो पूर्ण दे म्हणा द्यायले बापा आमच्याशी काही देणे घेत का राहिले तुमचं 1500 दे म्हणा आणि मग जेव्हा पोरंबारा करायची वेळ येईल का नाही तर पोरंबारा त्यालाच करून मग घेऊन त्याची वेळ हारायचं नाही ना बापाला माय कोणतं काम राहिलं भाऊ बरोबर आहे का नाही चुकीचं बोलतो का जी मा कामच कोणतं नाही राहिलं ना वा रे वा तुमची मानसिकता जेव्हापासून सुरू झाली माझी लाडकी बहीण योजना तर त्या बाईचा नवरा म्हणते वावरातून आला 1 गिलास पाणी पाजला तर त्याची बायको का म्हणते हे मोठे मोठ्या तावानं परत केलं म्हणते मी सही आणि येथून का नखरे केलं तर सोड चिठ्ठी देईन आणि म्हणून या काळात बाया झाल्या ठोकरून आम्ही माणसं झालो पिंगर पोकर आता आम्ही माणसाने का करावं आम्हाला सूचना काही पण शाहीर निशान गरजून बोलतो त्या सरकारला जेव्हापर्यंत माझा लाडका भाऊ निघणार नाही तेव्हापर्यंत आम्ही माणसाची जात शांत बसणार नाही बाबा आंबे खा तुम्हाला काही नाही भेटे आम्ही काही एवढे भिकारी नाही म्हणतात जेव्हापर्यंत भेटत नाही तेव्हापर्यंत माणसाच्या चुपचाप बसणार काही नाही भेटे भाजी पाहतो ना कवरिंग देते तो आणि ज्या दिवशी त्यानं बंद केलं बस तू बरोबर ठेवतो आपली का ठेव सांभाळून झाकझूक करून काय इज्जत माझी इज्जत कमी असते वाटत मान सांगून राहिलो आता बोलून घे मी काय म्हणतो लोकांचं म्हणणं आहे का नवऱ्याचं फिक्ट बायकोचं पाहिजे फिक्ट तेव्हा जिंदगानी होते समजलं जेव्हापर्यंत पती आणि पतीचे विचार सुईचे टोकापर्यंत येत नसतात करुणा तेव्हापर्यंत सुखाला गती मिळत नसते आणि तू आज या विज्ञान युगातली स्त्री तू जर अशी वागशील तर या समाजातल्या स्त्रियांना काय बोलतेशील ना तू तुझे अभिप्राय बाकीचे काय करतील अगं हे आदर्श ठेवायचा असेल तर शिवाजी महाराजाची आहे राजमाता जिजाऊचा आदर्श ठेव तुला आदर्श ठेवायचा आहे तर परत तुझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिनी माता रमाई तिचा आदर्श ठेव प्रतिमा आदर्श ठेव महात्मा ज्योतिबा फुलेंची अर्धांगिनी सावित्रीबाई फुले आणि त्या सावित्रीबाई फुले मुळे तुमच्या डोक्यावर माना सन्मानाचं बदल आहे समजलं तिचा आदर्श ठेव काय सांगतो तू ह्या कोणत्या गोष्टी सांगतो अरे 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 आणि म्हणून काय म्हणतो अत्याचारात शांता त्याची भारी अत्याचारात शांता त्याची भारी आणि छावा भीमाच्या गावाच्या ज्ञानेश्वर शाहीरचा पावाला चाललो म्हणते तमाशा हो तू तमाशा पावायला गेली आपल्या घरी आता गहू संपले आहेत तांदूळ संपत आले तमाशा पाहायला चाललीस तर ज्ञानेश्वर शाहीर म्हणतो तिथे गेल्यावर शाहीर म्हणा शाहीर माझ्या घरी म्हणा गहू संपत आले म्हणा तांदूळ विचारत पाहिजे राहिले आहेत म्हणा मी रोज ती तमाशा पाहायला येत जाईल म्हणा मला 1 पोता गहू 1 पोता तांदूळ दे म्हणा आता एवढे तमाशा पाहायला आले त्याला वाटपच करतो आता हे बैताळी एखाद्या दिवस ठीक आहे ज्ञानेश्वर शाहीरचा तमाशा असला तुला कोणती हुरहुर येते कोणती हुरहुर येते बा म्हणलं का तुम्हाला कोणता काटा आला जाते का हे काटा मला कायच्यासाठी काटा आहे मला कायसाठी काटा आहे पहिला घरचे काम सोडून देतेस आमच्या पहिल्या ज्ञानेश्वर शाहीरचा असला तर चालली का चांगले बोला बरे काय चांगले बोला त्या बाई पुरा डोकं खराब करून टाकलीस हे बाई बिचारे इकडे तिकडे फिरू फिरू सांग फिरू फिरू कसं भरशील नियमानं चालणारच होत असते तेवढं पिणाऱ्याचा खासर कवायला येते पुढे ज्याला अक्कल कमी असते तो जास्त करतो बरोबर भले त्याला समजा नको शेणाला पुढे समजलं की नाही आणि म्हणून इकडे तिकडे फिरू फिरू नियमाने तू वागणार
फजिती ऐका. किती वेळ चाललं समजून राहिलं पण ऐकायला तयार नाही. काय हरकत नाही. कहावत है बुजुर्गों की, हम सब तुम जानते कि लातों के भूत कभी बातों से नहीं मानते. म्हणजे तुला लाका नाही मारत. तुला सांगू पूजेचं सामान आणतो. कशाला? आणि केक चाट बनवतो. शेंदूर बुक्का वगैरे वगैरे आणि मग मस्त आरती घेऊन माझी आरती करता. आरती करतो अजून आणि मग तुला पाया लागतो. हो कारण तू माझा नवरा होय, मी बायको हो. बरोबर आहे ना? काय किंमत आहे का भाऊमध्ये? तुझ्या अंगात आलं काळे पहिले उलटा चोर कोपळ कुठे बरं इमानदारी सांग. माय बायको मला मारून राहिली. इमानदारी ना तर काय सांगतो का? मला सांग खाली कोण होतं? तू. मी खाली होतो. बरं थांब. आणि मायावर बे तिच्यावर कोण होतं? तिच्यावर अबे तसा नाही साले हे गाड्या मी खाली होतो.
आणि मग मायावर तर कोण होतं? ती बायको होती. आई बायको मायावर होती. इमानदारीनं. आणि मग तिच्यावर तर कोण होतं? मी होतो. त्याला बकरासारखा चमडा काढी साऱ्या दोनचे दोन्ही धरलो तुम्ही ना. तुझे हात साले हात म्हणून मी लमते येंगा फुकणी. तोंडा मारे कानी. मी म्हणून जे साला म्हणून केलो आणि तिच्या दोनचे पहिले हात बघ. मारी साले नाही तर एकला. साऱ्या हातच्या हात पकडलो. म्हणजे तुला मायवा तरी आली. मग दोस्ता आहेस बाकी हुशार आहेस. तुले एक गोष्ट विचारू. कोणती बा? तुझे बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? अगे कोणी नाही म्हणत. हा. मीच म्हणतो तुले. का म्हणते? तुले बायको आहे का? कोण म्हणते बा? अगे कोणी नाही म्हणत ते. मीच म्हणतोय ना तुले. तू म्हणते का बे? का म्हणतेस? अबे तुले बायको आहे का बा म्हणतो? कोण म्हणते बा म्हणतो? साले मीच म्हणून राहिला तुले बायको आहे तर कोण म्हणते का? काका तर मला का बायको नाही तर नवरा? अबे तो उलपडा खाऊ बोलतो बे. तुला मालूम आहे कोरोनामध्ये चांगले लोक मेले. किती बाया मरण पावल्या. सर्व मोठ्याने पाहिलं पण मी नाही गेलो. असं म्हणजे तुला बायको आहे. मग बायको आहे. मी बायको तुला भेटे. हेच अरे खरं सांगतो पाटील साहेब तुमच्या बहीण वाट सगळं माझं साहेब त्या बहीण वाट साल्या पुन्हा म्हणलं असं डोळं फाटत नाही. साल्या तुझ्या बहिमा म्हणजे माय बहीण एवढी स्वस्ती आहे का मी जमते मारी जमते झकलंडू. साला तू नासी ना पण मी का बसत बसत यार साल्या बाया घरी काढू का साल्या उद्या मागो. अरे मी बरोबर कसं सांगू लागलो माझ्या बायको भेटते बा म्हणून. हा तर मग तुझ्या बहिमा काय नाही म्हणलं असतं मी पहिले तुला. तर मी तुला म्हणलो का? मी आपल्या बायकोला म्हणलो. तुझी बायको आहे काय की? मग माझ्या घरी इकडे आहे ना. असं बरं ठीक आहे. इकडे तुझ्या घर आहे ना. हा. तू इकडे होय. हा, घे. आता म्हण ती बायको तुला भेटे. नाही बायको. खरं सांगतो. अरे बस म्हणलं ठोकून जाते. एवढं ते वजन आहे. डिप्रेशन आहे. दोस्ता एक काम कर. तू लवकर घरी जा आणि आपल्या पत्नीला घेऊन ये. आपल्या बायकोला घेऊन येऊ. लवकर तू लवकर कळावं. का आई बाई समजतं का बे? ते सस्यासारखे काढून उचले जातील का? कळावं बा म्हणजे रस्त्यावर असतं नाही. बाजूला होय ना. कळावं म्हणलं तर लमका चिडते. त्या महागाईला मी बी एक नंबरचा बदमाश माणूस आहे. मैं ऐसा हूँ, मैं वैसा हूँ, आजा हूँ, पिछड़ा हूँ. त्या महिमा घरी कवडीचा थाप नको. बायकोने काही 2 रुपये मागत बायको येईन का म्हणतो याच्या घरी. मानली तर घेऊन येतो भाऊ ना. याच्या बापाचे काही लवकर हाव नाही. घरी जाऊन ठोकून तुझ्या मार्ग त्या बहिणा चुलीत गेलं तू एक काम धंदा ठीक आहे. जाऊन पाहतो मी. मानली तर घेऊन येतो. आओ का आओ का से गिर गया मेली तर मागे डुकराच्या बहीण
माऊली बापरे नाही या मा पहिला याला उठली कोणाची तुमची गोष्टी कोणत्याही गोष्टी सांगते हट्ट बरं. कोणी गेलते मी आलू शिलत होती. कोण्या हॉटेलमध्ये नोकर राहिलीस हो? काही दिसते का नाही दिसत तुझ्या डोळ्याचा भेद साऱ्या सकाळपासून उठती बाई घरातली सर्व कामे करते का करत होती आपण घरामध्ये एक काम कर का लवकर चाल पाटला घरी गेला का करत पाटील नाही गेला पाटली गेली ओके माय मेली गेली तू राजे त्याच्या गेली असं तर मी का करून गेली माय मैत्री नाही माझी पाठामधली हो मालूम आहे का मजा केलो बारसा त्याच्याकडे बारसा ओके माय बारसा माझ्या नावाची पत्रिका आली का हो आली ते आलं मग होत आहे पागल झाली का मी कसं करते हो नावाची पत्रिका दिली असं माझ्या आणि मग त्याने म्हणलं पाटील साहेब बायकोच्या नावाची पत्रिका दे नाही तर ते मोठी बदमाश आहे पाठण खामातली ज्या बहीण त्यानं त्या नावाची पत्रिका ठेवली हातात तेव्हा गेला तर त्या बहीण हागलो हवा मी एक काम करायला पाहिजे होतं ती पत्रिका उचलायला पाहिजे होतं थोडं पुष्पास करायला पाहिजे होतं खिशात घेऊन यायला पाहिजे होतं घरात काय पुष्पास करायला पाहिजे चुरप टाळप करतेस बुंदीचे लाडू जिलेबी खाण्यासाठी नाही का अशी तम करून राहिली कधी कधी जाते का पहिल्यांदा एका झटक्यात प्रॉब्लेम मला पाहिला माग होता पहिला खेळता का हाय का कोणी जो लयाच्या गावात पहिलवान चुप राहा तुम्ही माझ्या इन माय कुस्ती खेळ नाही खेळत भागल व्हायला का अगे लंबानं ठोकर आहे हो का आडा नाही का पाटलाचा हो आणि माया बारीक आहे पैचार कोची सवारी की नाही कधी आला अगं तू किती असा अबे थंडी लागली म्हणून सगळे तू असंच करून राहिला मी म्हणलं माझ्या अंगात तर काही आलं तर नाही म्हणलं मी म्हणलं पाचशे कवळाचा खरकल हारवते रे कुठे ती बायको कुठे माय बायको नाही दिसली खिशात तर बैताला नमस्कार घेतला असं तुला आणि एवढी मोठी माय बायको नाही दिसली पुढे एवढी मोठी नाही दिसली एवढी बायको नाही दिसली अरे बापा रे माझ्या भंडाऱ्या माना लागण दोस्ता तुले कायच्या बद्दल बायको मस्त ठेवतो बाकी शौकी ना बाळाचा आमचे कोणी मी पटाचे शौकीन पाहिलं पटवाला 100 जोडे असे ठेवते हो ठेवते ना बरोबर आहे तासात म्हणजे 100 बायको ठेवायची हे कितव्या नंबरची होय 5व्या नंबरची होय असं हिने किती दिवस ठेवशी एक दोन खेळ करून टाकते होतो मला त्या बायकोसोबत बोलायचं बोलते का दे 200 रुपये याचं काही समजून नाही राहिलं बरे म्हणजे का मी नका बायको का तुमच्या संग बोलासाठी केली का म्हणजे हा धंदा केव्हापासून मा बायको सांगा अरे तो प्रकाश भाऊ शाहीर ना का त्याला 2 शब्द बोलायचे 400 रुपये दिले आता मला 200 मानतो तू 200 दे ना का बरं बोलायचे 200 अजून कायचे आणि बोलण्याचे 200 तू मा घरी आलास आणि जेवणाच्या वेळेस जेवण केलंस त्याचे 400
म्हणजे भूक लागली जेवण जर केलं त्या घरी येऊ त्याचे 400 4 आणि 2 झाले 600 आणि जेवणावर एखादी बात भात दिसली मायाची नशा येते हो आणि तू झोपतो कधी म्हणशील मायाचा त्याचे 800 म्हणजे 200 आणि 400 600 8 आणि 6 झाले 1400 रुपये तुले दे हात समोर ठेव सांगून राहिलो मी म्हणजे 1400 रुपये तुले दे आणि मी आपल्या घरी काम माती लीलाबाई नमस्कार जी. नमस्कार जी नमस्कार. तर आजच्या दिवस तुम्हाला वेळ आहे का? हो आहे ना. तर माझ्या पत्नी बरोबर जाल तुम्ही आज? बरोबर नक्की जाणार. तरी ऐका मी तुम्हाला एक मार्ग सांगतो. नवरसाचे करुण मन सन्माननीय ज्ञानेश्वरजी वाघमारे साहेब आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करणार